2013 मध्ये एक रोमॅन्टिक मूवी आली होती. त्याचं नाव होतं रांझणा. 2025 मध्ये तेच ऍक्टर, तेच डायरेक्टर आणि तेच म्युझिक कंपोजर मिळून 2025 मध्ये एक नवीन मूवी काढताय. त्याचं नाव आहे तेरे इश्क में. 28 नोव्हेंबर 2025 मध्ये आलेली ही मूवी किती छान आहे व कोणत्या अँगलने किती खराब आहे आपण हे बघणार आहोत. तर मी बघितली तेरे इश्क में ही मूवी. या मूवीचे प्लस पॉईंट म्हणलं तर या मूवीची ऍक्टिंग, म्युझिक आणि स्टोरी हे फर्स्ट हाफ पर्यंत खूप छान आहे. तुम्हाला बिलकुल बोर नाही करणार. या मूवीमध्ये धनुष आपल्याला कॉलेज स्टुडंट प्लस एअरफोर्स ऑफिसर पण दिसत आहे. या मूवीच्या एंडिंग मधल्या वॉरचे आणि मूवी मधले व्हीएफएक्स शॉट खूप भारी आहे. फर्स्ट हाफ मध्ये धनुषची कॉलेज लाईफ आपल्याला भारी वाटते. मारामारी, कोणाच्या बापाला आहे कसं नाही हे आपण रिलेट करतो. ही मूवी हळूहळू कॅरेक्टर सोबत कनेक्ट करायलाच जातो की नंतर इंटरव्हल नंतर बोर होऊन जाते. तेच सय्यारा आणि बाकी मूवी मध्ये बघितलेला पागलपनवाला रोमॅन्स यांनी इंटरव्हल नंतर रिपीट केला. या मूवीमध्ये धनुषचे हिंदी डायलॉग पण समजत नाही, कुठे कुठे ॲव्हरेज वाटते. या मूवीची एंडिंग खूप फालतू आहे, असं वाटणं काऊनच बनवलं. ही मूवी नेहमी नेहमी बघण्यासारखी मूवी नाही आहे, वन टाइम वॉच मूवी आहे. ज्यांना रोमॅन्टिक मूवी आवडते त्यांनी ही मूवी बघू शकता आणि तुम्ही खूप एन्जॉय पण करणार. या मूवीमधले कास्टिंग आणि म्युझिक सोडून स्टोरी, प्रेझेंटेशन, व्हीएफएक्स सर्व काही ॲव्हरेज आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझे यूट्यूब चॅनल ओनली देव याला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा.